सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशी आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे. मी पण मस्त मजेत आहे. आणि हे बघा ना, आता आहे ना दुपारचे वाजले, तर आता दुपारचे वाजले 2:30 आणि आता आम्ही निघालोय जुडिओला जाण्यासाठी. तर काय झालं ना, अचानकच आमचं ठरलेलं आहे. अचानक म्हणजे 2-3 दिवस झाले ठरलं आमचं की आम्ही बाहेर जातोय. बाहेर कुठं ते तुम्हाला आता नाही सांगणार. सगळे चालू आहे, सगळी फॅमिली चालू आहे. आणि काय झालं, 16 तारखेला रोहित भाऊजीचा म्हणजे माझ्या दिराचा वाढदिवस आहे. तर ते आता इंडियामध्ये येणार आहेत वाढदिवसाला. तर त्यांनी इथं सोलापूरमध्ये नाही येणार. आम्ही एका स्पॉटवर जाणार आहे आणि त्यांनी पण तिकडनं डायरेक्ट येणार आहे. तर ते कुठं जाणार आहे आम्ही ते तुम्हाला नंतर सांगते मी, जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा. तर ते तुम्हाला नंतर कळवते. तर आम्हाला थोडी बहुत शॉपिंग करायची, जायची तयारी करायची. तर त्यासाठी आता आम्ही जुडिओला जातोय. तर बघू तिथं काय घेण्यासारखं असणार आहे, काय कलेक्शन असणार आहे सध्या. तर माझ्यासाठी नाही तेवढं काही, कारण की माझ्याकडे आहे 1-2 गोष्टी घेईल मी. बाकी ह्यांच्यासाठी शॉपिंग करायची आहे. तर आता आम्ही निघतो. मी झाली आता रेडी. तर सकाळचे सगळे काम आवरले, तर रेडी झाली, आता निघतो आम्ही. आणि तुम्हाला पण शेअर करते काय सध्या कलेक्शन आहे जुडिओमध्ये. छान वाटतं बरमोडा. ह्याच्यामध्ये आणखी कलर पाहिजे होते. म्हणजे हे पण छान आहे, हे पण छान आहे. आकाशी कलर तर आहे तुमच्याकडं. तुम्ही का साईडला करताय ते? चला पहिले ट्रायल करून बघू. त्यांच्यासाठी तर झाली शॉपिंग आणि आता त्यांनी ट्रायल करताय. आणि त्यांनी माझ्यासाठी हा टॉप पण काढून दिला की हा ट्राय करून बघ, कारण की त्यांना पण ब्लॅक आवडतो आणि मला पण आवडतो. आणि त्याच्यामध्ये मग मला व्हाईट पॅन्टवर असा टॉप पाहिजे पण होता, त्यामुळे मी असं ट्रायल करून बघितलं. पण काय झालं ना, हा मला लूज पाहिजे होता. तर मग लूज घेतला ना, तर ह्याची स्लीव्ज आहे ना एवढी जास्त होती, तुम्हाला काय सांगू. हा डबल XL मध्ये आहे. तर मी हे घ्यायचं कॅन्सल केलं, कारण की स्लीव्स थोड्याशा एक्स्ट्रा असतात काही वाटलं नसतं. पण ही खूपच जास्त लॉंग होत्या, मग खूपच जास्त असं चुडे वगैरे पडत होते. त्यामुळे ना मी चेंज करून स्मॉल साईजमध्ये घेतला. आणि हा असा परफेक्ट आलेला आहे बघा. स्लीव्स पण असे छान वाटत आहे. तर मी हा फायनली घेऊन टाकला. जुडिओमध्ये मी फक्त हेच घेतले, बाकी सगळे ह्यांच्यासाठीच घेतले. कारण की ना मला जे पाहिजे होते ना आणखी 1-2, तर ते तसे कपडे तिथं अवेलेबल नव्हते. तर ते आम्ही बाहेरच्या शॉपमधून घेतले. आणि इथं मी आता नेल पेंट बघतीये. मला तसा कलर पाहिजे होता, तसा तिथं अवेलेबल नव्हता. मग जे कॉमन कलर असतो तोच घेतला. कभी हंस भी लिया करो. शीतल गायकवाड. त्यांनी बिल करताय तोपर्यंत मी काय केलं, सँडल ट्राय केली. म्हणजे होते तिथं, पण मला तेवढं नाही आवडली. जशी म्हणजे ऑलरेडी होती माझ्याकडे तशाच तिथं दिसत होत्या, त्यामुळं मी ती कॅन्सल केली. आणि नंतर आलं तर स्टार बाजारला जे हवी होती गोष्ट ती घेतली. त्यांनी बिलिंग करताय. नंतर आलो आम्ही घरी. आणि हनी पण आलेली होती बघा. त्या दिवशी नाही, हा दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीची क्लिप आहे. तर हनी पण आलेली होती. मग हनीसाठी ना पिझ्झा मागवलेला. ती पिझ्झा लवर खूप जास्त आहे. मी तेवढी नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे, मी पहिले पण सांगितलं आहे. पिझ्झा लवर वगैरे मी नाही आहे. कसा आहे पिझ्झा? तुझ्या आवडतीच आहे ना? कोणता कोणता आवडतो तुला? चीज बर्गर. आता वेळ काढून आहे ना पॅकिंग करायला घेते, कारण की बराच आता म्हणजे सकाळी तर टाईम मिळणार नाही आहे. मग आताच पॅकिंग करून ठेवते. आणि काय झालं ना, पॅकिंग करता करताच मला अचानक एक काम आठवलं, तर मग ते करून घेते. कारण की माझ्यासोबत तर नेहमी असं होतं की एखादं काम करते, नेमकं अचानकच ते दुसरं एखादं काम इम्पॉर्टंट असलेलं आठवतं. आणि जेव्हा त्याला वेळ असतो ना, त्यानंतर करण म्हणून ते राहून जातं. ते काय करायला राहतच नाही लक्षात. ऐन वेळेला मग लक्षात येते की ते केलं असतं तेव्हा तर बरं झालं असतं. मग मी काय केलं, लगेच ते काम करून घेतलं माझं.
आणि नंतर आता पॅकिंग करायला सुरुवात केली. तर ह्यांनी पण होते मदतीला. कसं माझी पॅकिंग तर मी व्यवस्थित करून घेईल, पण समजा की त्यांना काय हवं काय नको एखादी गोष्ट राहिली किंवा मग मी सगळं जरी घेतले पण त्यांना जे पाहिजे ते नाही आलं त्यामध्ये, त्यापेक्षा आहे ना त्यांच्यासमोरच पॅकिंग करत असते मी नेहमी. जेव्हा पण आम्ही बाहेर जात असलो त्यांनी समोर असले की त्यांना जे हवं असतं त्यांनी काढून देतात, मी तेवढं व्यवस्थित पॅक करून घेते. जेव्हा पण अशी ट्रिप निघते ना बाहेर कुठे जाण्यासाठी, तर कितीही काम असू दे पण ती एक्साइटमेंट असते ना ती काही कमी नसते बरं का. म्हणजे कितीही अडचणी असू दे किंवा कामं असू दे पण ती एक्साइटमेंट तशी ना तशीच असते की तयारी करायची, बाबा एवढं आवरायचं आहे, एवढ्या वाजता उठायचं आहे किंवा मग ह्या लोकेशनला जायचं आहे, हे कपडे घ्यायचे, मग तिथं काय सूट करेल, ह्या सगळ्या गोष्टी ना माइंडमध्ये चालू असतात. जेव्हा समजा 8-10 दिवस आधी माहीत असलं ना माझ्या दिमागमध्ये तर तेच चालू असतं. म्हणजे एक हॅपीनेस असते आणि ते कसं आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे रोजची जी लाईफ असते ना त्यातून थोडंसं बाहेर पडायला मिळतं, थोडंसं एक काहीतरी रिफ्रेशमेंट मिळते. तर असं जायलाच पाहिजे थोड्या ना थोड्या दिवसाला. तसं तर आम्ही 1 वर्षानंतर चाललो आहे आता सगळी फॅमिली. आणि काय आता आहे ना हे कपड्यांचे टॅग आहे ना मला काढायचे ते पण काहीचे काही सापडत नव्हते. असं ऐन वेळेला आहे ना तसंच होतं. खालच्या घरात होती तर मग आता खाली जायचं तर मला कंटाळा आलेला होता, त्यामुळे मी इथं नेल कटर असताना त्यालाच काम करून घेतलं. म्हणजे सगळे टॅग वगैरे काढून टाकले, कारण की कधी कधी टॅग आहे ना हातानं निघतच नाही बरं का. त्यामुळे ना मी सगळे टॅग असे काढून घेऊन सगळी पॅकिंग केली. आणि आता तुम्हाला चला सांगतेच मी आता की आम्ही चाललोय कुठं. आम्ही चाललोय गोवा. तर मग गोवाला चाललोय. आणि तुम्हाला खरं सांगते तर म्हणजे ना आम्ही फिरायला नाही चाललेलो गोव्याला. गोव्यापासून आम्ही दुसरीकडे जाणार आहे, पण गोव्याला का चाललोय कारण की माझे दीर म्हणजे रोहित भाऊजी आणि प्रतीक्षा म्हणजे माझे दीर आणि देवरानी ना त्यांनी गोवामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे फिरायला पण आलेले होते गोवामध्ये. मग त्यांना सोलापूर यायला म्हणजे जास्त सुट्ट्या नव्हत्या ना भाऊजीला, त्यामुळे सोलापूरला काही यायला जमणार नव्हतं.